बघा, खेडे विकास निधी आता आहे आज 18 मार्च, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, यात दुमतच नाही आहे. कारण जेव्हा नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी एवढा सगळा निधी उपलब्ध होतोय आणि सगळीकडे विकास होणार आहे, तर निश्चितपणे ज्या ज्या प्रभागामध्ये खेड्यांचा समावेश आहे त्यांना देखील असं प्रश्न विचारले जातात नागरिकांकडनं की आमचा विकास कधी होणार, अख्ख्या नाशिकचा विकास आहे कुंभमेळ्याच्या धर्तीवरती, तर आमच्याकडे कधी कोण लक्ष देणार. तर ह्या विषयामध्ये नक्कीच आम्ही प्राधान्य हे खेडे असणाऱ्या प्रभागांना देणार आहोत. आजचं जे रुलिंग झालेलं आहे, सदस्यांचं जे ऐकलं आहे त्यानंतर ते असं आहे की ज्या ज्या प्रभागांमध्ये खेडे आहे आणि खेडे विकास निधी हे शीर्षक खरं तर बजेटमधनं काही वर्षांपूर्वी वगळण्यात आलेलं आहे, पण ते पुनश्च द्यावं आणि खेडे विकास निधी पुनश्च स्थापित करावा आणि त्याच्याकडे लक्ष द्यावं अशी सगळ्यांची मागणी आहे. तर मी आत्ता सगळ्या सभागृहाला सांगितलं की ज्या ज्या प्रभागांमध्ये खेडे आहेत त्यांना प्राधान्यक्रमाने बजेटमध्ये जास्त तरतूद देण्यात येईल. त्याचबरोबर हे जे खेडे असणारे प्रभाग आहेत त्यांच्यासाठी खेडे विकास निधी जो आहे तो शासनाकडे पाठपुरावा करून सन्माननीय मुख्यमंत्री व आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याकडे जाऊन आम्ही महानगरपालिकेची म्हणून स्पेशल तरतूद वेळ पडली तर सेंटरला खट्टर साहेबांकडे देखील याची मागणी करून त्याचा पाठपुरावा करून अशा प्रकारचं रुलिंग देण्यात आलेलं आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीने जे सर्वेअर सल्लागार होते त्यांनी एक डॉक्युमेंट ठेवलं होतं साधारणपणे 20 कोटी रुपयांचं. त्या संदर्भात आपण 77 आणि 78 असे दोन्ही विषय आपण व्यासपीठावर नेले. काय नेमकी त्याची कारण आहे? विषय असा आहे की खरं तर प्रशासनाने जेवढं काही गाईडलाईननुसार नियमावली आहे ती फॉलो केली, त्याचा पूर्ण खुलासा हा सन्माननीय आयुक्तांनी सगळ्या सभागृहाला दिला आहे. जेव्हा हा विषय पटलावर आला होता तो खरं तर त्याच्यानंतर हे दोन्ही प्रस्ताव जे होते ते आयुक्तांनी परत घेण्याची मागणी केली होती, पण सभागृहाची कोणत्याही पद्धतीने दिशाभूल होऊ नये म्हणून मी ते तहकूब ठेवून पुन्हा एकदा सभागृहात आणले, जेणेकरून त्याच्यावरती चर्चा होऊन स्पष्टीकरण सभागृहाला मिळावं. कारण जर आपण परस्पर डॉक्युमेंट मागे घेतले आणि मंजुरी दिली सारखं असं होतं नाही, तरी पण सभागृहामध्ये एक ट्रान्सपरन्सी असली पाहिजे की त्याच्या मागचं काय कारण होतं आणि म्हणून आयुक्तांना आपण ते स्पष्टीकरण देऊ दिलं आणि नंतर ते दोन्ही विषय जे आहेत ते मागे घेण्यात आले. हेमलता पाटीलांनी एक मुद्दा उपस्थित केला कुत्र्याच्या निर्वचनासंदर्भात. अधिकाऱ्यांकडून उत्तर मिळाल्यानंतर त्या संदर्भात आपली नेमकी काय भूमिका आहे सभागृहाची? खरं तर अधिकाऱ्यांना याच्यावरती स्पष्टीकरण देण्यात सांगितलेलं आहे. जे काही आमचे सोनवणे म्हणून अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं की शेल्टर उपलब्ध करून द्यायचं, शेल्टरचं काम चालू आहे. निर्विजीकरणाचं देखील त्यांनी किती होणार आहे काय, जी काही डॉक्युमेंटमध्ये माहिती होती ती विसंगत होती. म्हणजे एकाच ठिकाणी त्यांनी एक एस्टिमेट काढलेलं होतं की ज्या ठिकाणी प्रत्येक विभागामध्ये एकसारखी श्वानांची नोंद होती ती अतिशय चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट झालेली होती. त्याच्यामुळे प्रशासनाला हे कळलं पाहिजे की त्याचं काही नंबर कोणी एक्झॅक्ट सांगू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे डॉक्युमेंट पुन्हा सभागृहात सादर करण्याच्या ऐवजी सखोल अभ्यास करून जे काही केलं जात आहे, जे काही सोल्युशन्स आपण देतोय ते सांगणं खरं तर सभागृहाला अपेक्षित आहे. एक वेगळा मुद्दा आहे महाराष्ट्र प्रकरणामध्ये संगनमत जे आहेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने सगळं भूखंड घोटाळा असेल किंवा महाराष्ट्राचे काही प्रकरण आहे ते समोर येत आहे. अनेक अधिकारी कधी कधी नॉट रिचेबल असतात. आपल्या महापौर स्तरावर किंवा प्रशासकीय स्तरावर याची काही अधिकृत चौकशी केली जाणार आहे का, विशेषतः नगर रचना विभागाची? आपल्याला माहिती आहे की सन्माननीय विधान भवनामध्ये सध्या याची लक्षवेधी मांडलेली आहे आणि जर वरच्या हाऊसमध्ये ही ऑलरेडी चर्चा आणि याच्या संदर्भातले काही जे अटक देखील झालेली आहे आणि हा क्राईमकडे सोपवण्यात आलेला विषय आहे, तर ते त्या संदर्भात सगळी सखोल चौकशी वरच्या हाऊसमध्ये होऊन ते येणार आहे. हा नाशिकच्या निगडीत प्रश्न असल्या कारणाने निश्चितपणे यात जे जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, कारण नागरिकांची कुठेही दिशाभूल होता कामा नये असं माझं मत आहे.